नाही का. 6 वर्ष तपश्चर्येला गेले आणि 1 वर्ष संघ तयार करण्यामध्ये गेलं. आणि त्यानंतर आपले सगळेजण आपण जाणतात की त्यांचा म्हणजे शुद्धोधनाचा तो हे होता सेनापती म्हणूया, त्याच्या दरबारात हे असलेला कालूदाईनी याच्या विनंतीनुसार त्याने सांगितले की हे मी बिहाफ ऑफ शुद्धोधनाच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही कपिलवस्तूला भेट द्यावी असे शुद्धोधन राजाने मला सांगितलेलं आहे. पण कधी सांगितलेलं आहे आपल्या थोडी याच्यासाठी चर्चा आहे, याच्यासाठी महत्त्वाची आहे की तो कसा क्रम लागतो तो आपण बघितला पाहिजे. कारण शुद्धोधनाने या कालूदाईंच्या अगोदर बरेच काय म्हणते त्याला पथकं म्हणा किंवा भगवंतांना विनंती करण्यासाठी किंवा तुम्ही कपिलवस्तूला भेट द्या म्हणून असे बरीच माणसं पाठवली होती. परंतु त्याच्यापैकी कोणी आलेलं नाही. त्यांनी धम्मदीक्षा घेतली आणि ते तिकडेच राहिलेले आहे. हे शुद्धोधनाला माहीत होतं की हा सुद्धा परत येणार नाही. कालूदाई हा समवयस्क होता आपल्या सिद्धार्थ म्हणजे भगवान बुद्धांचा हा समवयस्क होता कालूदाई. तर याला सांगितलं की मग त्याने तसंच वचन घेतलं होतं शुद्धोधनाकडून, मला सुद्धा प्रवचन घ्यायची आहे, पण मी मात्र तुम्ही दिलेलं वचन जे आहे ते मी भगवान गौतम बुद्धाला निश्चित आठवण करून देईन आणि ती योग्य वेळेत करून देईन. कालूदाईने तिकडे जातो. तुम्ही जर बघितलं असेल अगोदर आपण बघितलेलं असा होते, आता मी बऱ्याचशा याच्यामध्ये नसल्या कारणामुळे, पण ते कालूदाईने धम्मदीक्षा असेल त्यावेळेस ते असेल किंवा येईल पुढे पण येईल. तर हा कालूदाईने जेव्हा जातो तो प्रवचित तर होतोच, परंतु योग्य वेळेमध्ये भगवान गौतम बुद्धाला तो सांगतो की तथागत शुद्धोधन राजाला जे काही वचन दिलं होतं तुम्ही किंवा कपिलवस्तूला, तर त्याची आठवण करून देतो कालूदाईने. आणि भगवान गौतम बुद्ध हे स्वीकारतात आणि त्यानंतर भगवान गौतम बुद्ध कपिलवस्तूने देतात. तर हा जवळजवळ 7 वर्षाचा कालावधी होता असं त्रिपिटकानुसार आपल्याला कळून येतं. तर त्याच्यामध्ये हेच म्हटलेलं आहे की भगवान गौतम बुद्धांनी कपिलवस्तूला भेट दिली, तर ही 7 वर्षानंतरची भेट आहे, जेव्हा महानिष्क्रमण केलं गेलं त्याच्यानंतर. तेव्हा शाक्य पुरुषाप्रमाणे शाक्य स्त्रियांना देखील संघात प्रविष्ट होण्याची उत्सुकता होती. अशा स्त्रियांचे नेतृत्व महाप्रजापती गौतमीकडे होते. ज्यावेळी भगवंत शाक्यांसह निग्रोधरामात राहत होते त्यावेळी महाप्रजापती गौतमी त्यांच्याकडे जाऊन म्हणाली, भगवान तथागतांनी सांगितलेल्या धम्म आणि विनयानुसार स्त्रियांना प्रवज्ञा देऊन त्यांना संघात प्रवेश देण्याची अनुज्ञा दिली तर फार चांगले. नको गौतमी, असा विचार तुझ्या मनात येऊ देऊ नकोस. पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा गौतमीने तीच विनंती त्याच शब्दात केली आणि दोन्ही वेळा बुद्धाने तिला तेच उत्तर दिले. नंतर निराश आणि दुःखी झालेल्या गौतमीने भगवंतांना वंदन केले आणि अश्रुढाळीत रडत ती परत गेली. पुढील प्रवासाकरिता भगवंतांनी निग्रोधाराम सोडल्यानंतर महाप्रजापती आणि शाक्य स्त्रिया एकत्र बसल्या आणि आपली संघप्रवेशाची विनंती व भगवंतांनी त्या विनंतीला दिलेला नकार याविषयी त्या विचार करू लागल्या. भगवंतांचा नकार अंतिम आहे असे मानण्यास शाक्य स्त्रिया तयार नव्हत्या. त्यांनी यापुढे जाऊन परिव्राजिकेचा स्वतःच वेश धारण करून भगवंतासमोर उभे राहण्याचे आणि आपण अगोदर प्रवज्ञा घेतली असल्याचे भगवंतांच्या निदर्शनास आणून देण्याचे ठरविले. तदनुसार महाप्रजापतीने मुंडन केले, पीतवस्त्रे धारण केली आणि शाक्य कुळांतील अनेक स्त्रियांसह ती भगवंतांना भेटण्यासाठी निघाली. भगवंतांनी त्यावेळी वैशाली येथे महावनातील कुटागार भवनात वास्तव्य केले होते. महाप्रजापती गौतमी आपल्या सोबतिनीसह धीरे धीरे वैशालीला येऊन पोहोचली आणि धुळीने माखलेल्या व सुजलेल्या पायांनी ती कुटागाराच्या सभागृहात आली. तथागत निग्रोधारामात वास्तव्य करीत असताना त्यांना तिने जी विनंती केली होती तीच विनंती तिने पुन्हा एकदा केली आणि भगवंतांनी ती पुन्हा
नाकारले. आपल्या विनंतीला दुसऱ्यांदा नकार दिल्यानंतर महाप्रजापती मागे फिरून सभागृहाच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन उभी राहिली. काय करावे हे तिला सुचेना. ती याप्रमाणे उभी राहिली असतानाच सभागृहाकडे येत असलेल्या आनंदाने तिला पाहिले आणि ओळखले. तेव्हा त्यांनी महाप्रजापतीला विचारले, सुजलेल्या आणि धुळीने माखलेल्या पायांनी प्रवेशद्वाराबाहेर अशी दुःखाने रडत आणि अश्रू ढाळीत का उभी आहेस? कारण आनंदा, गृहत्याग करून भगवंतांचा धम्म व विनय याचा स्वीकार करून गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा तथागत स्त्रियांना देत नाहीत. महाप्रजापती उत्तर दिले. नंतर स्थवीर आनंद ज्या ठिकाणी तथागत होते त्या ठिकाणी गेला. त्याने तथागतास अभिवादन केले आणि एका बाजूला बसल्यावर तो भगवंतांना म्हणाला, पहा भगवंत, महाप्रजापती गौतमी प्रवेशद्वाराबाहेर उभी आहे. तिचे पाय सुजलेले आहेत आणि ते धुळीने माखलेले आहेत. दुःखी कष्टी होऊन रडत ते अश्रू ढाळीत आहे. कारण गृहत्याग करून आणि भगवंतांचा धम्म व विनय याचा स्वीकार करून गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा भगवंत स्त्रियांना देत नाही. भगवंत, तिच्या इच्छेनुसार स्त्रियांना अनुज्ञा दिली तर बरे होईल. महाप्रजापतीने मावशी आणि दाई या नात्याने तथागतांचे पालनपोषण केले, त्यांना दूध दिले आणि तथागतांच्या मातेच्या मृत्यूनंतर तिने त्यांना अंगावर पाजले. याप्रमाणे तिने आपली उपयुक्तता सिद्ध केली नाही काय? म्हणून हे भगवान, संसार त्याग करून गृहहीन जीवन जगण्याची आणि तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय पाळण्याची अनुज्ञा स्त्रियांना देणे योग्य होईल. नको आनंदा, स्त्रियांना तसे करण्याला संमती देणे योग्य नाही. आनंदाने पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा त्याच शब्दात तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले. नंतर स्थवीर आनंदाने तथागतास विचारले, स्त्रियांना परिव्रज्या घेण्यास आपण अनुज्ञा देत नाही, याचे कारण काय? शूद्र आणि स्त्रिया अस्वच्छ आणि हीन दर्जाच्या असल्यामुळे त्यांना मोक्ष मिळू शकत नाही असे ब्राह्मण मानतात. हे भगवंतांना माहीत आहे. म्हणून ते शूद्र आणि स्त्रिया यांना परिव्रज्या घेऊ देत नाही. तथागतांचे मत ब्राह्मणाप्रमाणेच आहे काय? ब्राह्मणाप्रमाणेच शूद्रांना देखील परिव्रज्या घेऊन संघ प्रवेश करण्यास तथागतांनी संमती दिली नाही काय? भगवान, स्त्रियांच्या बाबतीत असा भेदभाव करण्याचे कारण काय? तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय यांचा स्वीकार करून निब्बाण प्राप्त करून घेण्यास स्त्रिया समर्थ नाहीत असे तथागतांना वाटते काय? तथागतांनी उत्तर दिले, आनंदा, गैरसमज करून घेऊ नकोस. निब्बाणाप्रत पोहोचण्यास पुरुषा इतक्या स्त्रिया समर्थ आहेत असे माझे मत आहे. आनंदा, माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. स्त्री पुरुषातील विषमतेच्या तत्वांचा मी पुरस्कर्ता नाही. महाप्रजापतींच्या विनंतीला मी दिलेला नकार हा स्त्री पुरुषातील विषमतेवर आधारलेला नाही, तो व्यावहारिक कारणांवर आधारलेला आहे. भगवान, खरे कारण समजल्यामुळे मला फार आनंद झाला आहे, परंतु व्यावहारिक अडचणीमुळे भगवंतांनी तिची विनंती अमान्य केलीच पाहिजे काय? या कृत्यामुळे धम्माला कमीपणा येणार नाही काय? आणि स्त्री पुरुषातील असमानतेच्या निंदेला तो पात्र ठरणार नाही काय? भगवंतांना ज्याची काळजी वाटते अशा प्रकारच्या व्यावहारिक अडचणीतून पार पडण्यासाठी काही नियम भगवंतांना तयार करता येणार नाहीत काय? ठीक आहे आनंद, माझा धम्म आणि विनय यांचे पालन करून परिव्रज्या घेण्याची अनुज्ञा स्त्रियांना दिलीच पाहिजे असा जर महाप्रजापती गौतमीचा आग्रह असेल तर मी त्याला संमती देतो. पण 8 अटींवर मी ती संमती देतो. ते 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वतः घ्यावी. तोच तिचा संघ प्रवेशाचा प्रारंभ ठरेल. नंतर तथागताकडून या 8 मुख्य नियमांचे ज्ञान करून घेतल्यावर स्थवीर आनंद महाप्रजापती गौतमीकडे गेला आणि तथागतांचे सर्व म्हणणे त्याने तिला सांगितले. आनंदा, अलंकार प्रिय कुमार किंवा कुमारिका ज्याप्रमाणे स्नानानंतर कमलपुष्पांच्या, जाईच्या फुलांच्या किंवा स्त्रीमुतक पुष्पांच्या मालेचा दोन्ही हातांनी स्वीकार करील आणि ती आपल्या शिरावर धारण करील,
त्याचप्रमाणे या 8 मुख्य नियमांचा मी स्वीकार करीत आहे आणि मी माझ्या आयुष्यात त्या नियमांचा कधीही भंग करणार नाही, महाप्रजापती गौतमी आनंदास म्हणाले. नंतर स्थवीर आनंद तथागताकडे परत गेला आणि त्यांना वंदन करून तो त्यांच्या एका बाजूला बसला. भगवान 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वीकारली आहे, म्हणून तिने उपसंपदा घेतली आहे आणि संघ प्रवेश केला आहे असे मानावे. महाप्रजापतीला उपसंपदा मिळाली आणि तिच्यासह आलेल्या 500 शाक्य स्त्रियांनाही त्याच वेळी दीक्षा देण्यात आली. याप्रमाणे दीक्षा मिळाल्यावर महाप्रजापती भगवंतांसमोर आली आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूला उभी राहिली व तथागतांनी तिला धम्म व विनय यांचा उपदेश दिला. इतर 500 भिक्खुनींना तथागतांचा एक शिष्य नंदक याने उपदेश दिला. महाप्रजापती बरोबर त्या शाक्य स्त्रिया भिक्खुनी झाल्या. त्यात यशोधराही होती. तिच्या संघ प्रवेशानंतर ती हद्दाकच्चायना म्हणून ओळखली जाऊ लागली. तर आपण इथे ह्या ज्या शाक्य कुळातील स्त्रिया, तर आपण त्यावेळेचं जर समजा सामाजिक परिस्थिती जर बघितली तर स्त्रियांना सुद्धा त्यावेळेस काही निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला इथे शाक्य कुळांमध्ये किंवा कपिलवस्तूमध्ये आपल्याला दिसून आलेला इथे रेफरन्स दिसतो. म्हणजे जेव्हा महाप्रजापती आपल्या मैत्रिणींना सोबत घेते आणि स्वतःच मुंडन करते, पीतवस्त्र धारण करते, याचा अर्थ कसा होतो की त्यांना स्वतःच्या उत्थानासाठी, विकासासाठी सामाजिकरित्या असे निर्णय घेण्याचा इथे शाक्य कुळांमध्ये आपल्याला स्त्रियांना सुद्धा असा अधिकार होता. असं म्हणजे आपण जसं म्हणतो की 2500 वर्षापूर्वीची ही जी आपल्याला परिस्थिती तिथे दिसून येते की हे स्वातंत्र्य तेव्हाही होतं. भारतामध्ये हे आता जे स्वातंत्र्य मिळालं आणि आताच ते अधिकार आहेत असं म्हणण्याला वाव नाही. तर हे 2500 वर्षापूर्वीसुद्धा आपल्या भारताने ते स्वातंत्र्य स्त्रियांनी, पुरुषांनी उपभोगलेलं आहे असं इथून आपल्याला प्रतीत होतं. तर याच्यामध्ये आपण बघितलं की महाप्रजापती गौतमीला तथागतांनी उपसंपदा दिलेली दिसते. तर इतर स्त्रियांना नंदक या ऋतूंनी दीक्षा दिलेली आपल्याला इथे प्रतीत होते, नाही. अजून काही आपल्याला ह्याच्यामध्ये असं वाटलं तर चर्चा करू शकता, नाहीतर इथेच आपण हे प्रकरण शाक्य कुळातील ज्या स्त्रिया आहेत त्यांचा संघ प्रवेश कसा झाला हे आपल्याला दिसतं. म्हणजे त्यावेळेस मतसुद्धा आपल्याला त्यावेळेची दिसून येतात की म्हणजे शूद्र ह्या स्त्रियांना मानल्या जात होतं, परंतु कपिलवस्तू किंवा या शाक्य संघामध्ये तो भेद दिसून येत नाही. परंतु आनंद भगवंताला त्या गोष्टी त्या वेळेस प्रचलित असलेले त्या गोष्टी सांगतात की ब्राह्मण असे मानतात, तर भगवानसुद्धा असंच मानतात का स्त्रियांना शूद्र म्हणून, हे विशेष गोष्ट आहे. मग एवढं असताना एवढं सगळं आपण हे जेव्हा आपण बघतो स्त्रियांना अधिकार कुठून आले, बाबासाहेबांच्या निश्चितच बाबासाहेब पाश्चिमात्य देशामध्ये गेल्यामुळे ते वेगळी ओळख होतीच, परंतु त्रिपिटकामध्ये जेव्हा बाबासाहेब अभ्यास करतात तेव्हा आपल्याला कळून येतं की स्त्रियांना खरं स्वातंत्र्य 2500 वर्षापूर्वी होतं आणि त्याच पद्धतीचं स्वातंत्र्य आजही आपण त्यांना देऊ शकतो. आणि ते बाबासाहेबांनी राज्य घटनेमध्ये स्त्री आणि पुरुष समानता आणण्याचा पुरेपूर काय म्हणतो प्रयत्न केलेला आपणास दिसून येतो. तुम्हाला माहीत असेल की पाश्चिमात्य देशांमध्ये स्त्रियांना वोटिंगचा अधिकार खूप त्यांना झगडून मिळवावा लागला, परंतु त्यापूर्वी बाबासाहेबांनी ज्यावेळेस राज्यघटना लिहिली त्याच वेळेस
स्त्री पुरुष लिंग भेद जात हे वर्ण याचा कुठलाही आडकाठी येणार नाही म्हणून बाबासाहेबांनी तिथे स्त्रियांना वोटिंगचा मतदानाचा हक्क तेव्हा दिलेला. म्हणजे बाबासाहेबांचा हा दृष्टिकोन हा आपल्याला जर बघितला तर तो संपूर्ण साधारणतः त्रिपिटकांमध्ये असलेले जे स्वातंत्र्य दिसून येते आपल्याला ते स्वातंत्र्य आजही आपल्याला राज्यघटनेमध्ये नमूद केलेलं दिसून येतं. आणखी काही पॉईंट असतील तर तुम्ही त्याविषयी बोला. आज आपण स्त्रियांना धम्मदीक्षा जी आहे ती कशा पद्धतीने मिळाली त्याच्यासाठी त्यांना काय करावं लागलं ते सगळं बघितलेलं आहे. नियमितच आपलं दर शनिवारी जे वाचन होतं बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये दरवेळेस नवीन आपल्याला ऐकायला आणि बरीचशी माहिती मिळते. तर त्याच्यातून आता हे कळलं की आता सांगितलं आपल्याला खंडारी सरांनी की स्त्रियांना जे स्वातंत्र्य जे होतं किंवा कुठलाही निर्णय घेण्याचा जो अधिकार होता तर तो 2500 वर्षापूर्वीपासूनच होता. आजही का आपण समाजामध्ये बघतो तर स्त्रियांना आपल्याला दिसतं कुठेतरी भेदभाव होताना दिसतो. परंतु त्या काळी अशी परिस्थिती होती की त्यावेळेसही स्त्रिया त्यांना स्वातंत्र्य म्हणजे स्वतः निर्णय घेण्याचंही स्वातंत्र्य होतं आणि त्या आपल्या निर्णयावर तशा ठाम राहिल्या आणि त्यांनी भगवंतांकडून शेवटी आपली इच्छा जी होती तर ती पूर्ण करून घेतलेली आहे आणि संघामध्ये त्या सामील झालेल्या आहेत. तर अशा आपल्याला नियमितच बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधून खूप चांगल्या गोष्टी ऐकायला शिकायला मिळतात. धम्माचं जे आहे ज्ञान जे आहे तर इथे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजतं. आपल्याला जे काही प्रश्न असतात त्यांचं समाधानही इथे केलं जातं. तर जास्तीत जास्त लोकांनी इथे येऊन या वर्षावासाच्या काळात तर विशेषतः जास्त उपस्थित राहून आणि या सगळ्याचा आपण जो आहे आस्वाद घ्यायचा आहे त्याची माहिती जास्तीत जास्त करून घ्यायची हेच मी सांगते. सरांनी खंडारे सरांनी चांगल्या प्रकारे स्त्रियांचं धम्मदीक्षा या बाबतीत चांगल्या प्रकारे विश्लेषण केलं. एक गोष्ट लक्षात आली ते वाचन करत असताना आणि विश्लेषण करत असताना की त्या काळामध्ये ब्राह्मणवाद हा होता. परंतु ज्या वेळेला भगवान बुद्धांनी जे काही उपदेश द्यायला सुरुवात केली आणि धम्मदीक्षा घ्यायला लागली लोक तर त्यावेळेला स्त्रियांनाही धम्मदीक्षा घेण्यासाठी त्यांना सुद्धा असं वाटलं की आपण सुद्धा धम्मामध्ये प्रवेश करावा. कारण धम्म आपल्याला समानता म्हणजे इक्वलायझेशन शिकवतो आणि एकता शिकवतो आणि त्यावेळेला जी स्त्रियांना जी वागणूक दिली जात होती म्हणजे ब्राह्मणवाद त्यावेळेला फोफावलेला होता आणि त्यामुळे जी काही वागणूक दिली जात होती तर ती तशी वाईट प्रकारची किंवा कठोर प्रकारची होती आणि ह्या धम्मामध्ये तसा प्रकार नव्हता. आणि मला वाटतं महाप्रजापती गौतमी यांनी मला वाटतं ते पहिले असे धम्मामध्ये प्रवेश करणाऱ्या स्त्री असतात आय थिंक सुरुवातीला. नंतर मग 500 त्या स्त्रियांनी त्यामध्ये म्हणजे धम्मदीक्षा घेतली. तर खरोखरच ही खूप चांगल्या प्रकारे बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथातून खूप काही प्रत्येक वेळेला नवीन नवीन प्रकरणातून नवीन काहीतरी शिकायला मिळत असतं आणि खरोखरच ही चांगली प्रेरणादायी गोष्ट आहे आपल्या बुद्धविहारातनं की दर आठवड्याला म्हणजे शनिवारी आपण ग्रंथाचं वाचन करत असतो आणि ह्या वर्षवासाच्या काळामध्ये खूप लोकांनी आपल्याला या ठिकाणी प्रतिसाद दिला पाहिजे. आपल्या धम्मबांधवांनी येऊन आणि या ठिकाणी आपला विचार जो आहे मांडला पाहिजे. खरोखरच जास्तीत जास्त धम्मबांधवांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हावं आणि दर शनिवारी आपल्या ह्या बुद्धविहारामध्ये येत राहावं असं मी आव्हान करतो.
आणि त्यांचं महत्त्व वाचण्यातून खूप काही शिकायला मिळतं. खूप गोष्टी अशा आहेत की त्या आपल्याला कळतात की हां काय असते काय नाही. आपण कधी वाचन केलं नाही तर आपल्याला नाही कळत की काय आहे काय किंवा काय होतं. की वाचनातून इतकी आल्यानंतरच कळायला लागतं की आपण काहीतरी करायला पाहिजे किंवा इथे जायला पाहिजे, सहभागी व्हायला पाहिजे आणि आपण आपल्या धर्मासाठी काय करू शकतो त्याचा विचार आपण करायला पाहिजे आणि त्या निमित्तानेच एकत्रित यायला पाहिजे. असताना आमच्याकडे भोकर आहे त्यावेळेस आम्ही जस्ट दुसऱ्या वर्गापासून जे वरिष्ठ मंडळी होते आमच्या वस्तीमध्ये राहणारे लहानपणीचा माझा एक अनुभव म्हणजे काय की आमचं ते एक ठरलेलंच असायचं. रोज वंदना घ्यायची आणि लोहकरे सर एक पुस्तक असं होतं त्यांच्याजवळ. त्या पुस्तकाचं मला नक्की माहीत नाही काय नाव होतं ते, पण मला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ नव्हता. तो काही दुसरा ग्रंथ म्हणजे त्रिपिटक वगैरे म्हणतात तसं काय तर ते वाचत असायचे आणि पाली भाषेत असायचं ते. मराठीत मग त्याचा अनुवाद करून सांगायचे. मराठीत चांगलं प्रभुत्व होतं, चांगल्या प्रकारे एकदम उंच आवाजात. ते एवढेच खंडारे साहेबांचे ही आहे प्रतिमा आहे त्याचेच होते. त्यांचा आवाज पण मधुर होता, पण थोडं त्यांचे जे शब्द होते ते एकदम कसे निघायचे जोरात बोलायचे आणि वर तसं काढलं होतं. आम्ही लहान मुलं जायचं आणि सत्य शेवटी ग्रंथ वाचन वगैरे झालं, त्यांचं ते समजावून झालं. त्यानंतर काय करायचे ते थोडी शिगणी द्यायची. लहान लहान पोरं सर्वांनाच शिगणी वाटते. तर त्या एक लालच असायची. पोरं यायचे म्हणजे बसायचे. आपलं ते जे वाचन आहे ते त्यांचं जे काही स्पीच असायचे ते आपल्या ऐकायचे, शिगणी घ्यायचे आणि पळायचे. पण त्या बहाण्याने कमीत कमी लहान पोरं जे आहे ते तिथे जमा व्हायचे. त्यांनी ज्या काही गोष्टी त्यावेळेस सांगितल्या त्याचा प्रभाव खूप झाला. खूप चांगले संस्कार पडले आणि हा एक क्रम जो आहे लहान मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट आहे. बुद्ध आणि त्यांचं धम्म आंबेडकरांनी एक जिज्ञासा असते मानवी मनात आपला जन्म कसा झाला किंवा आपण मृत्यू का होतो किंवा मनामध्ये काय घडतं. तर जी मनाचे जे खेळ असतात ते मनाचेच खेळ आहेत. ईश्वर तुमच्या डोक्यातून निर्माण होतो, असेल नसेल तो नंतरचा प्रश्न झाला. ईश्वर तुमच्या डोक्यातून येतो किंवा तुमच्या संस्कारातून येतो, तुमच्या घरून येतो. तुमचे पूर्वज असतात त्यांनी जे सांगितलेलं असतं त्यानुसार ईश्वर चालतो. ईश्वर तोच असतो ना. ईश्वर सरस्वती आहे तर सरस्वतीची अशी पूजा केली पाहिजे. ब्रह्मा आहे त्यांची अशी पूजा केली पाहिजे किंवा महेश आहे त्यांची अशी पूजा केली पाहिजे. शंकराचे बेलपत्र टाकून आपण पूजा केली पाहिजे. तर असे वेगवेगळे जे आपल्याला संस्कार घडतात त्यानुसार आपण ईश्वर आपल्या डोक्यात बसवत असतो. पण अशी जिज्ञासा मानवी मनात काय हा एक गहन प्रश्न, त्याचा उलगडा आपल्या या ग्रंथामध्ये चांगल्या प्रकारे समजावलेला. अच्छा, बाबासाहेबांनी पूर्ण वाचन करून पूर्ण त्याचं एक जे ग्रंथ होते जे आधीचे जे काही आध्यात्मिक विषयावर म्हणा, सामाजिक विषयावर म्हणा, आर्थिक विषयावर जे तज्ज्ञ होतेच, पण हे सर्व ग्रंथपाठ करून त्यांनी नंतर मग त्यांचं जे स्वतःचं जे मत त्यांनी मांडलेलं आहे आणि तार्किकदृष्ट्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. भावनेच्या आहारी जाऊन त्यांनी कुठलीच गोष्ट या ग्रंथामध्ये केलेली नाही. तर एक चांगला ग्रंथ आहे, प्रत्येकाने वाचायला पाहिजे. काही इंग्लिशमध्ये पण ग्रंथ अवेलेबल आहेत, हिंदीत आहेत, मराठीत आहेत. चांगली पुस्तकं आहे आणि जर तुम्ही खरंच एकदा मन लावून जर वाचलं त्याच्यामध्ये काही काही शब्द असे आहेत किंवा काही उदाहरणं अशी दिलेली आहेत की जी आपल्याला मागच्या वेळेस सांगितलं होतं सरांनी की ते काही मला वाटते कोशाय किंवा असं काही 2-3 ते जे पात्र होते आणि ते तिथे ते कुटीत राहायचे तर तिथे नागराज राहायचे आहे ना. तर या गोष्टी ज्या आहेत या कारण की थोड्या अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून घेतलेल्या आहेत असं आपल्याला वाटतं. पण त्यावेळेस जे काही घडलं असेल आणि जे काही त्रिपिटकात सांगितलं असेल किंवा काही गोष्टी असतील ज्या त्या जशाच्या तशा म्हणजे काही असे संदर्भ आहेत की जे आपल्याला कळत नाही. त्याच्यासाठी मग अजून आपल्याला दृष्टिग्रंथ वाचावं लागते, थोडं खोलात जावं लागेल. तर त्यांनी असे काही संदर्भ दिले जे आपल्याला कळत नाही ते खंडारे साहेब खूप चांगल्या प्रकारे आपल्याला सांगतात. त्यांचं वाचन जास्त आहे, त्यांनी
त्यांनी पाली भाषेत आपलं MA वगैरे केलेलं आहे, तर त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. तर असं एक गायडन्स जे आहे आपल्याला इथून प्राप्त होतं. ज्या गोष्टी आपल्याला पुस्तकातून सहजरित्या कळत नाही किंवा काही त्यांचे जे टर्म्स जे आहेत ते आपल्याला कळत नाही. काही गोष्टी अशा असतात की ज्या सहज जे आपले जे रोजचे जे लहान मुलं म्हणा किंवा आपण म्हणा शिक्षित जरी असो तरी काही गोष्टी आम्हाला कळू नाही शकतात. भंडाऱ्याचं चांगल्या प्रकारे सांगतात, खूप छान उपक्रम आहे, असं असायला पाहिजे. आणि मला वाटतं याच्यामध्ये लहान मुलांनी जर सहभाग घेतला तर खूप चांगलं, कारण की संस्कार त्यांच्यावर घडवायचे आहेत. आता आपलं तर काय वय झालेलं आहे, आपण खूप काही करून, आणि आपलं डोकं पण तेवढं पेन आहे ना, आपलं कोरं डोकं नाही. जेवढं पोरांचं कोरं डोकं असते त्यांच्या मनात आपण ज्या गोष्टी, जसं तो डोंगराच्या याला मडक्याला जसं आकार देईल तसं तो मडकं घडत असतो, तर मुलांचंही तसंच आहे. मुलांचे जे कोरे जे मनं आहे त्याच्यावर चांगले संस्कार घडवायचे, ते त्याच्यातून पुस्तकातून चांगल्या प्रकारे घडू शकतात. आणि अशा ज्या आपण सभा घेतो किंवा स्पीच वगैरे देतो तर त्यात एक चांगलं त्यांचं माइंड शार्प होऊ शकतो. सामाजिकरित्या आपल्याला चांगले उद्या चालून समाजासाठी चांगले कार्य करू शकतो. आज आपण विहारामध्ये भगवान बुद्धांचा धम्म, त्याच्यामधून स्त्रियांना धम्माची दीक्षा या विषयावरती आपलं विश्लेषण झालेलं आहे. परत लोकांनी सांगितलं आहे, पण वास्तुस्थिती अशी त्या काळी होती 2500 वर्षापूर्वी की समानता नव्हती. ती समानता, स्त्री पुरुषांचा भेदभाव तो तथागतांनी मिटवला. की स्त्रियांना त्यावेळेस जसे ब्राह्मण, शूद्र आणि स्त्रिया यांच्यामधला भेदभाव करत होते, तसा भेदभाव तुमच्याकडे नाही का, असा आनंदाने प्रश्न केला आहे. त्या प्रश्नाच्या माध्यमातून तथागतांनी तो प्रश्न सोडून दिला की आमच्याकडे असा भेदभाव नाही आहे. पण त्या 2500 वर्षाच्या त्याच्यामध्ये स्त्रियांना एक सक्षमपणा, ज्ञान मिळालं की आम्ही पण काहीतरी आहोत. जसं महाप्रजापती गौतमीने एक जिद्द केली, पीतवस्त्र धारण केलं, मुंडन केलं की आम्ही काय करू शकतो. मग हे आपल्या विहारामध्ये येणाऱ्या प्रत्येक महिलांनी त्याच्यावरती विश्लेषण केलं पाहिजे की आम्ही काय करू शकतो, आम्ही कुठे मागे आहोत. आणि त्याच्यावरती बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये नमूद करून समानता, शिक्षण आणि तुम्हाला पुढे जाण्याचा जो मार्ग आहे, आरक्षण, हे सगळं मोकळं करून दिलेलं आहे. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आहे ते भगवान बुद्ध त्यांच्या धर्माचा अनुसरूनच आहे, त्याच्यात बाबा काहीच नाही आहे. आणि त्याच्यामधून जे पुढे जाण्याचा जो मार्ग आहे, त्या जो 2500 वर्षापूर्वीचा होता, तो आज संविधानाच्या माध्यमातून खरा ठरत आहे आणि लोकांना त्याच्यातून मार्ग मिळत आहे. आणि ते आज आपण म्हणतो स्त्री आहेत, लहान मुलं आहेत, हे संस्कार आहेत. तर संस्काराची शिकवण आम्हाला घेणं गरजेचं आहे. म्हणून आम्हाला या आषाढ पौर्णिमेपर्यंत, आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत आपण धम्मग्रंथाचे वाचन करतो. तर विहारमध्ये सर्वात जास्तीत जास्त लोकांनी त्याचा उभापाव करणं गरजेचं आहे. त्यांना ते ज्ञान मिळेल की आम्हाला ह्याच्यामधून शिकण्यासारखे काय आहे, आम्हाला पुढे जाण्याचा मार्ग काय आहे. कारण का 2500 वर्षापूर्वी अज्ञान होतं, शिक्षण नव्हतं, कोण येत नव्हतं, वसत नव्हतं. पण बाबासाहेबांच्या कृपेमुळे आम्हाला मार्ग तर मोकळा झालेला आहे. आणि त्या माध्यमातून आम्हाला यायचंच म्हणजे आजची शिक्षण पद्धती आणि त्यावेळी शिक्षण पद्धती ह्याच्या माध्यमातून एक चांगला खुराक मिळालेला आहे की आम्हाला त्याच्यामध्ये चांगला प्रगतिकार आणि या लहान मुलांच्या मनामध्ये संस्कार बिंबवले जातात. जसे इतर धर्मीय त्यांचे ग्रंथ आहे, ख्रिश्चनांचा बायबल आहे, मुसलमानांचा ग्रंथ आहे, गुरुद्वारामध्ये लोक जातात आहे. पण आमचे लोक कुठे जातात आहे? आमच्या लोकांनी ह्या पवित्र ग्रंथाची आस्वाद घ्यायला पाहिजे का बाबा ह्याच्यातून आम्हाला जीवन जगण्याची, जीवनात पुढं जाण्याची एक कला मिळते.
आणि या कलेच्या माध्यमातून आम्ही जीवन जगायला शिकतो. त्या ग्रंथाच्या माध्यमातून आम्हाला माहिती जी अशी लाख मोलाची मिळते आणि आमच्या या बुद्धविहारामध्ये संपूर्ण सविस्तर त्याची माहिती सांगितली जाते. हे विशेष आहे. विश्लेषण केलं जातं. प्रत्येक शब्दाचा उहापोहा होतो. हे अति महत्त्वाचं आहे. कारण का प्रत्येकाचं ज्ञान जेवढं आहे हे सांगता येत नाही. इथे येऊन बसल्यावरती ज्ञानाची देवाणघेवाण होते. त्याच्या माध्यमातून लोक सज्ञान होतात आणि सज्ञान होणं गरजेचं आहे. आणि ह्या सज्ञानाच्या माध्यमातून विहारात येऊन भगवान बुद्ध आणि त्यांच्या धर्माचे ग्रंथ जास्तीत जास्त लोकांनी यावं अशी मी सर्वांना जाहीर आवाहन करेन, विनंती करेन. तर त्यांनी आपण बुद्धिस्ट आहोत हे बाहेर सांगतो, पण त्रिसरण पंचशील येत नाही, गाथा येत नाही. हे फार मोठी खेदाची बाब आहे. मग तुम्ही बुद्धिस्ट कशी? मग त्याच्याकरता तुम्ही त्या विहारात येणं, त्रिसरण पंचशील ग्रहण करणं, गाथा पठण करणं आणि भगवान बुद्ध आणि त्यांचा धर्म या पवित्र 3 महिन्यामध्ये जसा बंतेचा वर्षवास असतो, आमचं उपसत असतं, आम्ही उपसत लोक आहोत, तर त्याचा अर्थ काय हा तरी समजून घ्यायला पाहिजे. आणि भगवान बुद्ध आणि त्यांच्या धर्माचं वाचन करून विश्वसंवाद प्रतिष्ठानमध्ये विश्वसंवाद बुद्धविहारामध्ये सर्व चांगल्या प्रकारे कार्य झालेले तसं चांगल्या प्रकारे चालावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि भगवान बुद्धाचा धर्म हा चांगल्या प्रकारे लोकांनी श्रवण करावा ही विनंती करतो. जय भीम, जय भीम. भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धर्म हा ग्रंथ वाचन करत असताना, समजून घेत असताना आजचा जो टॉपिक होता की स्त्रियांना जे स्वातंत्र्य आहे, त्यांना जे अधिकार आहेत, तर ते पूर्वी हे अधिकार देण्यात येत नव्हते. आणि त्याबद्दल गौतम बुद्धांनी स्त्रियांनाही समान अधिकार मिळाला पाहिजे. त्यांना पण त्यांचे न्याय, हक्क आणि जबाबदाऱ्या समजायला पाहिजेत आणि त्या पुरुषांच्या बरोबरीने पुढे गेल्या पाहिजेत. त्यासाठी त्यांनी आपल्या संघामध्ये स्त्रियांना स्थान दिलं. आणि त्यांनी बघितलं की जसे पुरुष संघामध्ये आल्यानंतर अरहंत पदापर्यंत जातात, त्याच पद्धतीनं स्त्रिया पण अरहंत पदापर्यंत जाऊ शकतात. त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म हे समजून घेत असताना बऱ्याचशा कठीण जे शब्द आहेत, जे काही त्या काळातले जे परिस्थिती आहेत त्या आपल्याला समजून घेत असताना, अगर आपल्या बुद्धविहारामध्ये म्हणा किंवा इतर दुसरीकडे वाचन करत असताना अगर त्याचं विश्लेषण करणारे व्यवस्थित असतील, समजून सांगणारे असतील, तर ते सर्वांना ते आकलन होईल आणि धम्माचा प्रचार करतील, धम्म अनुसरण करतील आणि आपल्या धम्माबद्दल इतरांनाही सांगतील आणि त्याचा जास्तीत जास्त प्रसार करून बुद्ध आणि त्यांचा धम्म यांच्यामध्ये काय असं अमूल्य खजाना लपलेला आहे ते आपल्याला समजेल आणि आपल्या समाजामध्ये प्रगती होईल. जोपर्यंत आपण धम्माच्या मार्गावरती चालणार नाहीत किंवा चालण्याचा प्रयत्न करणार नाहीत, तोपर्यंत आपल्यामध्ये सद्गुण येणार नाहीत, आपली जीव जशी पाहिजे तशी प्रगती होणार नाही. तर हे सर्व आपल्याला करायचं असेल तर त्रिशरण, पंचशील आणि अष्टांग मार्ग यांना आपल्याला अनुसरावं लागेल, त्यांचं अनुकरण करावं लागेल आणि आपल्या धम्म बांधवांना हे समजून सांगावं लागेल की चलो बुद्ध की ओर. जोपर्यंत आपण बुद्ध की ओर जाणार नाही तोपर्यंत आपण जसं पूर्वी होतो त्याच काळखंडामध्ये आपण आपली वाटचाल होईल की काय असा प्रश्न पण निर्माण होतो. तर यासाठी आपण सर्वांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा समजून घेतला पाहिजे
इतरांना सांगितला पाहिजे आणि सर्व लोकांनी या चांगल्या कार्यक्रमासाठी किंवा कार्यासाठी सहकार्य करायला पाहिजे असं मला वाटते. आणि इतरही लोकांनी बुद्धविहारामध्ये यावं आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म अनुसरावा अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करतो. माननीय खरे साहेब हे विश्वसम्राट बुद्धविहारांचे अध्यक्ष आहेत आणि यांच्या कार्यकाळमध्ये जे चांगले चांगले उपक्रम राबवण्यात येतात, खरंच इतरही लोकांना सांगितल्यानंतर त्यांना आनंद होतो आणि ते आपल्याला प्रश्न विचारतात की खरंच असे उपक्रम तुमच्या बुद्धविहारामध्ये होतात का? कारण त्यांना थोडंसं डाऊट येतो की कारण आता आजकाल आपण बघतो की मोठे मोठे बुद्धविहार आहेत तर तिथं लॉक आहे आणि तिथं कार्यक्रम म्हटल्यानंतर वर्षातून 1-2 कार्यक्रम होतात आणि इतर म्हटल्यानंतर बोंबाबोंब नसते. पण आपल्या बुद्धविहारामध्ये व्यवस्थित कार्यक्रम होतात, चांगले कार्यक्रम होतात आणि हे बुद्धविहाराचं देणगी आहे आपल्याला की पूर्वी जे लोक बोलत नव्हते, काही सांगत नव्हते किंवा थोडंसं न्यूनगंड त्यांच्यामध्ये होता, तर आपल्या बुद्धविहारामध्ये आल्यानंतर तो न्यूनगंड त्यांचा दूर झालेला आहे आणि मुख्यच म्हणा ना ते बोलायला लागलेत, चालायला लागलेत, सांगायला लागलेत आणि असं सर्वांनी केलं तर खरोखर बुद्ध धर्माची आणि आपल्या सर्व समाजाची प्रगती होईल असं मला वाटते. एवढं बोलून मी आजची उपस्थिती खरंच प्रशंसनीय आहे. अशीच आपल्या उपासकांची इथे संख्या वाढो आणि बुद्ध आणि धम्म हा वर्षावास काळामध्ये धम्म ऐकायला मिळत आहे आणि त्याचं विश्लेषण खूप चांगल्या प्रकारे आपल्या इथे होताना दिसतं. आता शंभरकर सरांनी सांगितलं की काही गोष्टी आपण ऐकताना आपल्याला थोडे कानाला वेगळ्या वाटतात की हे कुठेतरी कर्मकांड किंवा कुठेतरी खोटी गोष्ट आहे का, पण त्यांनी योग्यरित्या सांगितलं की आपल्याला आपली माहिती अपुरी आहे, त्यामुळे आपल्याला ते तसं वाटतं की त्रिपिटकामध्ये काय घुसडवलंय का काय असं आहे का. तर आपल्याला आणखी ज्ञान घ्यायची गरज आहे, डीप जायची गरज आहे. तर त्यांनी ते चांगलं अधोरेखित केलं. दुसरी गोष्ट सर म्हणत होते, मेंढे सर की आणि आपले गांगुर्डे सर, तर धम्म इतर धर्मांचं आणि आपलं कंपॅरिझन आपण करत होतो, पण मला वाटतं ते करायला नाही पाहिजे. हिंदू हे धर्म नाही आहे. आपण ते धर्म शब्द बोलतो ना, ते धर्म नाही, ते संप्रदाय आहे. कुठलाही ख्रिश्चन जो आहे ना तो संप्रदाय आहे. धर्म जो नैसर्गिक नियमाने चालतो तो धर्म असतो, त्याला पाली शब्द धम्म आहे, बरोबर ना. तर त्याचं कंपॅरिझन करूच नये, कारण भगवान बुद्ध हे काय धम्म संस्थापक म्हणजे काय होतं संप्रदाय संस्थापक नव्हते. त्यांनी धम्म स्थापित केला आणि तो अकालिक आहे, सर्वांसाठी आहे. तो कुठल्या सर्टन कॅटेगरीसाठी नाही किंवा तो आपल्यासाठीच आहे का, असा धम्म हा सर्वांसाठी आहे. आणि तो धम्म पालन केल्याने आपली प्रगती होईल असं आहे का. जो पालन करेल, जो त्या मार्गावरती चालेल त्याची प्रगती होईल, नाही का. त्यामुळे हा धम्म आहे किंवा धर्म आहे भगवान बुद्धाने सांगितला, त्याला तुम्ही एकच समानार्थी शब्द आहे. पण आता झालंय काय माहिती आहे की संप्रदायाला काळानं रूपे आपल्याला संप्रदायाला आपण धर्म म्हणायला लागलेलं, हिंदू धर्म, पण तसं नाही. कृपया तो गैरसमज लोकांनी मनातून काढून द्यावा. आणि बाबासाहेबांना जो प्रबुद्ध भारत बनवायचा होता तो काय बौद्ध संप्रदाय निर्माण करायचा नाही. त्यांना लक्षात घ्या सर्वांनी, त्यांना बौद्ध धम्म प्रसारित करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, त्यांना शीलवान लोक बनवायचे, शील संपन्न लोक बनवायचे, एथिकल लोक बनवायचे. कारण बाबासाहेबांनी काय सांगितलं,
मी कायदा तर कॉन्स्टिट्यूशनचं खूप भक्कम बनवलेलं आहे, पण त्याचं पालन करणारे तेवढे चांगले आहेत का, तर त्या कायद्याचा काहीतरी फायदा होईल नाही का आपल्याला. तर त्यांना म्हणजे ते म्हणत होते की आय डी नॉट रेकमेंड द, म्हणजे कायद्याचं मला हे नकोय, कंट्री नकोय, कायद्याचं देश नकोय मला. जे एथिक्स पाळणारे लोक आहेत ना, ते जर तसे लोक जर एथिक्स पाळणारे असेल ना, तर कायद्याची गरज नाही लागणार. कोणी चोरी नाही करणार तर जेलची गरज नाही लागणार, व्यभिचार करणार नाही किंवा खोटं बोलणार नाही, किंवा आणखी जे लुबाडणूक करतायत लोक, राजकारणी म्हणा किंवा आणखी काही व्यापारी म्हणा, तर ते होणार नाही. सद्गती मार्गावरती लोक राहतील, शील संपन्न राहतील. आणि तसा भारत, तसा प्रबुद्ध भारत बनवण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न आहे. हे सर्वांनी कृपया लक्षात घ्यावं. बौद्ध संप्रदाय बनवण्याचं स्वप्न नाही आहे बाबासाहेबांचं, लक्षात घ्या. याच्यातला फरक सर्वांनी जाणून घ्या. आपल्या विषयाकडे आपण येऊया. भगवान बुद्धांनी प्रजापती, जी त्यांची माता होती, माता म्हणजे जिने त्यांचं पालन पोषण केली, महामाया तुम्हाला माहिती आहे, जन्म दिल्यानंतर 7 दिवसांमध्ये तिचं देह असं म्हणजे त्या मुक्ती पावल्या. तर बुद्धाचं प्रत्येक बुद्धाचं जेवढे जेवढे बुद्ध झाले त्या सर्वांच्या माता 7 दिवसामध्ये गेलेल्या आहेत. आतापर्यंत जेवढे बुद्ध झाले 28 बुद्ध, ते सर्वांच्या माता 7 दिवसामध्ये मृत्यूस प्राप्त झालेल्या. आणि तुम्ही म्हणाल की आता स्त्रियांच्या समानतेचा भाग आहे, तर भगवान बुद्धांनी म्हणजे त्या प्रवर्जा का नाकारली तुम्ही अदरवाईज, कारण ना भगवान बुद्ध ना कधी स्पष्ट तुम्हाला बिटवीन द लाईन्स समजावं लागतं. त्रिपिटक सुद्धा ना तुम्हाला बिटवीन द लाईन्स, म्हणून धम्म समजणं कठीण आहे बोलतात ना, ते काय तुम्हाला सरळ असं नाही सांगणार की हे कारण म्हणून मी स्त्रियांना नाकारलं, असं नाहीये. भगवान बुद्धांना त्यांना बघा विनय जास्त आहेत, स्त्रियांचे विनय, भिक्खुनींचे विनय जास्त आहेत भिक्खूंपेक्षा. लक्षात घ्या काय आहे ते माहिती आहे का, कारण स्त्रिया मुळताच हे त्यांना प्रत्येक गोष्टीची लालसा असते, क्रेविंग जास्त आहे स्त्रियांमध्ये. म्हणजे हे माझं सगळं असं स्वतःकडे, ही मूळता स्वभाव आहे, तो काही त्यांचा दोष नाही आहे, पण मुळतात त्यांना बनवलं गेलेलं आहे तसं, जेणेकरून आपला जो भौतिक जो संसार आहे गाडा, ते व्यवस्थितरित्या त्या आपुलकीने सांभाळतात. ती आपुलकी जर नसेल, ती ओढ जर नसेल संसारापती, तर ते गाडा सांभाळ. पुरुषांना तेवढी ओढ नसते, पण ती बायोलॉजिकली त्यांना तसं बनवलं गेलेलं आहे. तर भगवान बुद्धांनी हेच सांगितलं की हे जर असं असेल तर कदाचित ते संघामध्ये टिकतील की नाही, म्हणून ते प्रजापतीला काय बोलत, म्हणजे तिची एक अर्थे परीक्षा बघत होती की ही किती खंबीर आहे, जरी एवढी हे करून आली पण हिच्यामध्ये किती खंबीरता आहे, संघामध्ये राहू शकता काय. ही एकटीच आलेली नाही, 500 स्त्रियांना घेऊन आलेली आहे. आणि त्या सगळ्या राजकुमारी आणि अशा आहेत, म्हणजे सगळ्या म्हणजे अलंकार घालणाऱ्या, अशा लॅविश लाईफ जगणाऱ्या. सुंदरी नंदा त्यांची कझन आहे, त्याची स्टोरी आपण कधी सांगूया. तर तिला तर खूप आपल्या सौंदर्याबद्दल हे होतं, खूप गर्व होता, आणि कित्येक वर्ष ती त्या सौंदर्यामध्येच राहायची. ती काय मेडिटेशन करायची नाही. भिक्खुनी सगळे निघाले, प्रजापती निघाले, इकडे कोण नाही, मग मी कशाला राहू, म्हणून ती निघाली. पण बघा तिचं सौंदर्याचं एवढं चिपकाव होतं तिला, तर ती त्याच्यातच अडकून राहायची. मग भगवान बुद्धांनी तिला नंतर मार्गस्थ केली. ती स्टोरी आपण नंतर कधीतरी किंवा येईल सुद्धा. तर ती एक स्टोरी आहे. तर भगवान बुद्धांनी त्यांची अधिष्ठान बघितलं. आणि बघा भगवान बुद्धांनी सिद्धार्थ गौतमाच्याच वेळेला संघ स्त्रियांचा भिक्खुनी संघ होता असं नाही, 27 बुद्धांच्या वेळेला पण संघ होता. म्हणजे भगवान बुद्धांनी स्त्रियांचा संघ उभारला असं नाहीये, त्याच्या अगोदरही संघ होता. त्यामुळे हे थोडंसं हे अपप्रचार केला जातो की भगवान बुद्धांनी असं हे केलं, नाकारलं, तर तो खोटा प्रचार आहे. तुम्हाला बिटवीन द लाईन्स आहे ना समजण्याची गरज आहे.
आणि नंतर भगवान बुद्धांनी त्यांच्या मातेला जाऊन अभिधम्म शिकवलं आहे. आपण कधीतरी अभिधम्माचं काय आलं तर त्याच्याबद्दल आपण बोलू. तर भगवान बुद्धांनी तिला तावंतीसा देवलोकामध्ये जाऊन भगवान बुद्धेच्या बघा, स्त्री जर असेल तरच बुद्धाचा जन्म होऊ शकतो ना. स्त्री बुद्ध का नाही होऊ शकत? स्त्रीच राहणार का? भगवान बुद्धाची आई महामाया नंतर पुरुष जन्मात आली तावंतीसा देवलोकामध्ये, आणि तिथे जाऊन त्यांनी त्याचे काय बोलतात ना उपकार, जन्म दिल्याचे उपकार भगवान बुद्धांनी तिथे जाऊन फेडले त्यांना त्या देवलोकामध्ये जाऊन त्यांना अभिधम्म दिला. हायर धम्म बोलतात त्याला, म्हणजे कॉमन धर्मापेक्षा हायर लेवलचा धम्म दिला. तर हे त्यांनी म्हणून काय, कुठली स्त्री जन्माला ह्या जन्मात जर स्त्री आली तर ती पुढच्या जन्मात स्त्रीच येईल असं काही आहे ना. तर त्याची माता ही पुरुष जन्मामध्ये आली तिकडे आणि त्यांना त्याने धम्म दिला. म्हणून स्त्री बोधिसत्वाला जन्म देणारी माता सुद्धा तेवढी परिपक्व असावं लागते म्हणून, आणि त्याच ठिकाणी भगवान बुद्ध जन्म घेतात. तर एवढं बोलून मी अध्यक्ष साहेबांना आपल्या विनंती करतो. नंतर विसरून गेलं की आपण ते होणार. म्हणजे अगदी भौगोलिक म्हणतात केल्याने देशाटन, ही समज कुठून येते नाही का. आपल्या त्रिपिटकामध्ये आपण बघतो की लुंबिनी नेपाळमध्ये आहे, कपिलवस्तू आहे, त्रिपुरा आहे, सारनाथ आहे, आपण कुशिनारा आहे, हे स्थळ आपल्याला दिसतात. श्रावस्ती आहे, हे दिसतात. तर आता आपण बघितलं की श्रावस्तीमध्ये जेतवन विहार, कुंभाराम, म्हणजे जेतवन हे कोणी बांधलं होतं? आपल्या अनाथपिंडिकाने. तसंच कुंभाराम हे विशाखेने बांधलेले होते, म्हणजे एका स्त्रीने बांधलेलं होतं. तसंच आता इथे एक रेफरन्स आलेला आहे, इथे आपण वाचता तो की कपिल वस्तूमध्ये तथागत बुद्ध कुठे राहिले? निग्रोधारा. तर कपिल वस्तूमध्ये भिक्खू हे साधारणतः ते कुठं राहत होते? तर निग्रोधारामध्ये ते थांबत होते, आपल्याला इथून दिसून येते. तर त्यानंतर तथागत वैशालीला गेले. तर वैशालीला आपल्याला इथे रेफरन्स आला की तिथे कुटागारामध्ये ते राहत होते, कारण जिथे महाप्रजापती गौतम बुद्धाला धम्मदीक्षा दिली गेली नाही का. तर कुटागार हे वैशालीला आहे, निग्रोधाराम हे कपिलवस्तूला आहे, जेतवन हे श्रावस्तीला आहे, कोबाराम हे श्रावस्तीला आहे. म्हणजे असे सगळे रेफरन्स तुम्हाला. अंबवन जीवकाचं राजगृहाला आहे. म्हणजे हे असे प्लेसेस आपले जेव्हा तुम्ही सुत्ताचं जेव्हा पठण होईल तेव्हा मात्र आपल्याला हे खरंच तथागतांनी सुत्त दिले होते का नाही का, मग ती अजूनही जागा आहेत का? या त्रिपिटकामध्ये जे लिहिलेलं आहे आणि भौगोलिकरित्या अजूनही भारत आहे, भारतामध्ये हे प्लेसेस आहेत का अजून नाही का, असतील. म्हणूनच हे याची सांगड घालणं आपल्याला ती जमली पाहिजे. म्हणून म्हणतो आपण की केल्याने देशाटन. आम्ही जेव्हा 22-25 दिवसाच्या ज्या टूरवर होतो जेव्हा ह्या प्लेसेस ह्या सगळ्या, जसं इव्हन त्याला कोशंबी पर्यंत आम्ही हे सगळ्या ज्या प्लेसेस बघितल्या, सुजाताचे ते हे सगळं हे बघितलं. तथागतांनी ज्या त्याला काय म्हणतात, ते एक पर्वत आहे तिथे तपश्चर्या केली नाही, ते किती वेगळं राजगृहामध्ये आले. ते आता त्याला म्हणतात, बरंच नाव आहे, आता मला आठवलं तरी सांगेल तुम्हाला. तिथे 6 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. तिथे वरच्या बाजूला आहे. तर हे प्लेसेस नाही, इथे आपल्या बुद्धगयेच्या जवळच आहे. तर हे जेव्हा आपण बघतो तर हे सुत्त जेव्हा दिल्या गेलेले आहेत त्रिपिटकामध्ये त्याचे रेफरन्स येतात तेव्हा, आणि खरंच ते जर तिथं आपण बघितले तर तेव्हा आपल्याला कळते की वा, तथागतांनी त्रिपिटकामध्ये लिहिल्या गेलेलं आहे, आपल्या संगायन केल्या गेलं आहे, परंतु तिथे सुत्त दिले गेले ते तिथे अजूनही आपल्याला त्या जागा त्याच नावाने त्रिपुरा
हे आपल्याला अजूनही बघायला मिळतात. रामाग्राम अजूनही आपल्याला बघायला मिळतं. तसंच रेफरन्स येतील तर तो रेफरन्स खूपच महत्त्वाचा आहे रामाग्रामचा. सम्राट अशोकाने जे काही 8 हे होते प्लेसेसमध्ये, आपण म्हणतो जेव्हा आपण बघतो ना की 8 भाग केले, 10 भाग केले होते याने आपल्या तथागतांच्या अस्थींचे, आणि ते त्या 8 राजपदांना दिले गेले होते नाही का. जनपद होते त्यावेळेस, त्या 10 जनपदांना वाटप केले होते. सम्राट अशोकाने सगळे ते उत्खनन केले, परंतु रामाग्रामची जे बोली आहे किंवा तिथले जे जनपद होते त्यांनी मात्र त्याला विरोध केला आणि ते उत्खनन करू दिलं गेलं नाही. लक्षात घ्या, जरी राज्य सम्राट अशोकाचंही होतं, परंतु रामाग्रामच्या इथे मात्र तेव्हा उत्खनन करू दिले गेलेलं नाही. हे अजूनही आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे भगवान गौतम बुद्धांवर असलेली जी श्रद्धा तिथे रामाग्रामच्या त्या उपासकांनी काय ते जोपासली होती. याचं आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या आता म्हणजे सांगायच्या याच्यासाठी सांगायला पाहिजे की ह्याच्यात तुम्ही एक संपूर्ण लेख लिहू शकाल. की आता ते कौशल्य आमच्याकडे एवढं नाही आहे, परंतु तुम्ही आता शिक्षक लोक आहात, तर ते तुम्ही ते अचीव केलं पाहिजे. याच्यामध्ये केल्याने देशात एक तुम्ही हेडिंग जर दिलं तर जेतवन, उबाराम, रामाग्राम, कौशंबीचं जे काय त्याला म्हणतात ते त्यांचा जो हा होता तो तर सेनापती होता, तो इतरांना कर्ज द्यायचा, राजांना कर्ज द्यायचा. इतके धनाढ्य लोक होते, श्रेष्ठी लोक. मग हे जे प्लेसेस आहेत तर याच्यावर सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे आर्टिकल तुम्ही तयार करू शकता. तसा प्रयत्न करू आपण, नाही कपिल वस्तू आहे. तर निश्चितच अशा पद्धतीने आपण म्हणजे भौगोलिकदृष्ट्या सुद्धा आपण गेलं पाहिजे, ऐतिहासिकदृष्ट्या सुद्धा आपण तिथं गेलं पाहिजे, सामाजिकदृष्ट्या सुद्धा आपण तो दृष्टिकोन ठेवून हा ग्रंथ वाचला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे तो रेफरन्स आपण इथे सांगावा असं मला वाटलं. शेअर गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती सम्राट अशोक, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना माझं विनम्र अभिवादन आणि आपणाची धन्यवाद. कसे आहात आपण सगळे? इथं आपण आनंदित असायला पाहिजे, कारण आपला धर्म कसा आहे हॅपीनेस आहे ना, त्यांची म्हणजे कसं दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग. आपण कधी पण आता एकमेकाला भेटून आपण कसं बोलतात, कशात आपण आनंद. तर बघा हास्य हाच शब्द आहे तिथं, कशाचं आनंद तिथं तुमचं हे बदलून टाकलं वातावरण. कारण मी आता म्हणजे मग नाशिकला गेलो, माझा भाषा आहे ते विशेष राहणे, आणि तो असंच सुखामध्ये होता थोडा. मी जाऊन भेटतो त्याला, त्याची बोलतो, तो एकदम जे हे विसरूनच दिला सगळं ते. आणि मी जे कधी त्याला मी फोन करतो ना, मी त्याला विचारतो कसं आहे तो म्हणतो मी आनंदी. म्हणजे बघा तसंच तिथं. आणि मग तर मी काय करतो, वेळच तिच्याकडे सकाळी विहाराकडे जातो आहे, ध्यान करतो, सकाळचं संध्याकाळचं करतो, चालत करतो, दुकानातही जातो. म्हणजे किती माणसं बदलत आहे. तर आता आपण पाहिजे आज आपण पाहिजे की स्त्रियांची धर्मदीक्षा. तर तथागतांनी ज्यावेळी विष्णू संघामध्ये स्वतःच्या त्यांनी जिचं पालनपोषण केलं त्यांचं, ती स्वतः दीक्षा मागते संघाची. पण तथागत दीक्षा घेत नाही, थांबवतात तिला. म्हणजे जेव्हा व्यक्ती दीक्षा देऊन काय करता नाही का, मग काही प्रश्न निर्माण होतात ना, तर तिचं सुरक्षा किंवा ती राहणार कशी, तर व्यवस्था कशी केली आहे, ह्या दृष्टीने समूह असतात. म्हणजे एकमेकांचा एक आधार असतो ना. तर त्यामुळे मग तिला बघितली तू 500 स्त्रियांना घेऊन आली दीक्षाबरोबर, तर एक संघ होईल ना त्या. तर मग तो कसा होईल, एका ठिकाणी कुठे पण जायचं, एक सुरक्षितपणे जाईल, तर सुरक्षित ठिकाणी वास्तव करेल. तर ह्या दृष्टिकोन तथागतांची दीक्षा घ्यावी. आणि मग ज्यावेळी ते बघतात की जवळजवळ 500 लोकांपर्यंत ती पोहोचली, आणि त्यामुळे एवढ्या 500 स्त्रियांना तिने तो वळवलं धर्माकडे. म्हणजे साधी गोष्ट नाही. आपण बघा 5 माणसांना आपण नाही सांगू शकत, एका दिवस सांगायला नाही. म्हणजे एक माणूस आपण नाही आणू शकत, त्याला आपल्याला किती प्रयत्न करायला लागतात.
तर त्यावेळी तिने म्हणजे 500 स्त्रियांमध्ये तिने परिवर्तन करून त्यांना धर्माकडे आणणं खूप मोठी गोष्ट आहे. तर ज्या खरं म्हणजे अशा महिलेला मातेला त्यांनी ज्यावेळी आनंद प्रश्नोत्तर करतो बघा की तुम्ही जसं इतरांमध्ये दुय्यम स्थान आहे तर आपल्या धर्मामध्ये पण कसं त्यांना दुय्यम स्थान आहे का, त्यावेळी तथागत ते काय करतात नाकारतात, नाही म्हणे की माझ्या धर्मामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान नाही. तर त्यासाठी आता आपण त्याही निर्माणाकडे जाऊ शकतात, त्याही आनंद होऊ शकतात.